फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. आपण सुरू करूया सिमिलॅरिटी. फर्स्ट ऑफ ऑल, in your book page number 1, let's recall. what is mean by let's recall. आपण जरा आठवूया मागील वर्षी काय काय शिकलो त्याची कोझरती रिवाइज तुम्हाला करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय दिले ते फक्त मी तुम्हाला सांगतो आणि आपण आपल्या पॉइंटला सुरू करूया. लेट्स रिकॉल. we have studied ratio and proportion. The statement the numbers a and b are in the ratio m upon n is also written as the numbers a and b are in the proportion of m is to n. Means if a is the b, a and b are two numbers and the ratio of a and b is m upon n. a आणि b हे दोन नंबर्स आहेत, त्यांचा रेशो आहे m upon n. we read the ratio m is to n as this line, m is to n. We already studied ratio and proportion in standard 8 and standard 9. In this standard, we know that the ratio of a and b is equal to the m upon n, means is read m is to n. Ratio and proportion शिकलो आपण. Lengths are real numbers and area is also positive real numbers. कोणते लेंथ आणि एरिया हा पॉझिटिव्ह रियल नंबर असतो, एक माहिती तुम्हाला दिलेली आहे. आफ्टर दॅट वी लर्न अबाउट वन फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो. काय फॉर्म्युला होता पहा, एरिया ऑफ ट्रायंगल. वेगवेगळे फॉर्म्युले आपण शिकलो, त्याच्यामध्ये एक बेस फॉर्म्युला होता एरिया ऑफ ट्रायंगलचा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इनटू बेस इनटू हाइट. ओके. जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याचा एक वेगळा फॉर्म्युला होता. आणखी झिरोचं सूत्र पण शिकलो होतो, पण बेस फॉर्म्युला आपण कोणता शिकलो होतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इनटू बेस इनटू हाइट. या फॉर्म्युल्यावरती आपल्याला फर्स्ट कॉन्सेप्ट पाहिजे, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. इन युअर बुक फर्स्ट कॉन्सेप्ट इज रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो याच्या संबंधित जी कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला शिकायची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, फक्त बारकाईने लक्ष द्या, काही वेगळं करण्याची गरज नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलेली असेल. रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सुरुवातीला कॉन्सेप्ट काय ते सांगतो. रेशो. रेशो मीन्स कोणती दोन संख्या घ्या त्याचं प्रमाण, 5/10. व्हॉट इज द रेशियो ऑफ दिस टू नंबर्स, 5 1 5, 5 2 10, 1:2 means 1/2 means 1:2. This is the ratio. Then ratio of area. Area means त्याचं क्षेत्रफळ. ओके. रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगल्स आहेत त्यांचा एरिया आणि त्यांचा रेशो, ही कॉन्सेप्ट आपल्याला आज शिकायची. Then we start the ratio of areas of triangle. I draw here two triangles, triangle ABC and triangle PQR. In these two triangles, AD is the height of triangle ABC, PS is the height of triangle PQR. In triangle ABC, BC is the base. तुम्हाला माहित असेल, in triangle ABC, BC is the base. BC हा पाया आहे, AD is the height of triangle. AD त्याची उंची आहे. पहा, परपेंडिक्युलर जी असते ती त्याची उंची असते. माझ्या विद्यार्थ्यांचं बेसिक थोडं कच्चं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो. AD is the height of the triangle ABC. त्याची हाईट आहे, परपेंडिक्युलर असतो ती त्याची हाईट असते. ओके. इन ट्रायंगल PQR, PS perpendicular to QR, therefore PS is height of triangle PQR. Okay. Then we find out how to find the ratio of areas of two triangle. त्याचा रेशो कसा फाइंड करायचा हे आपण शिकणार आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, base is equal to, in triangle ABC base is equal to B1 is equal to BC. Okay. in triangle ABC base आपण B1 सपोज करू, काय अडचण नाही सपोज करायला. in triangle ABC base means BC is equal to B1 सपोज करू, त्याला is equal to BC आला. height is equal to H1 सपोज करू, H1 is equal to AD. Okay, AD. Now in triangle PQR, in triangle PQR base is equal to, in triangle PQR base is equal to QR.
आपण B2 सपोज करू, B2 इज इक्वल टू QR. ओके, इन ट्रायंगल PQR height is equal to H2 suppose करू and height is PS. Okay, in triangle ABC base is equal to B1 is equal to BC, height is equal to H1, this is H1 is equal to AD. In triangle PQR base is equal to B2 is equal to QR and height H2 is equal to PS. This is the height of the triangle PQR. Therefore ratio of areas of two triangles, we find the ratio of areas of two triangles. Then area of triangle ratio काढायचा आपल्याला. area of triangle, first triangle is ABC, area of triangle ABC त्याचा रेशो काढायचा आहे म्हणून आपण त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या रूपात लिहू. area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to, रेशो काढायचा आहे. We know that the formula of triangle area of triangle ABC, area of triangle is equal to 1/2 into base into height, 1/2 into base into height, 1/2 into which is the base is the BC. Okay, BC into height means AD divided by 1/2 into which is the base of triangle PQR, base of triangle PQR is QR. Okay, QR into height of triangle PQR is PS. Okay, as this like. We know that 1/2 cancel. Therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to BC into AD divided by QR into PS. Means BC means B1 into AD means H1 divided by QR means B2 and PS means H2 as this like. अशा पद्धतीने 1/2 कॅन्सल झालं. आता तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्यापैकी. पहा, मी एकदा समजावून सांगतो तुम्हाला. इन ट्रायंगल ABC बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू BC, हा BC बेस आहे. हाइट इज इक्वल टू H1 किती आहे? AD आहे. इन ट्रायंगल PQR मध्ये बेस इज इक्वल टू B2 इज इक्वल टू QR बेस आहे and height is equal to H2 काय आहे? PS घेतली. आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल काढायचा आहे. रेशो काढायचा, एरियाचा रेशो काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र 1/2 into base into height, 1/2 into base BC, height AD. ओके, divided by area of triangle PQR, area of triangle PQR is equal to 1/2 into base QR into height PS. 1/2 cancel. Therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to base into height. Here base into height. याच्यावरून आपल्याला काय प्रॉपर्टी मिळाली पहा. नीट प्रॉपर्टी समजून घ्या. The ratio of areas of two triangles, पहा, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of, मी परत एकदा व्यवस्थित सांगतो. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. लक्षात आले का प्रॉपर्टी पहा. The ratio of areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. म्हणजेच काय, दोन ट्रायंगलचा जो रेशो आहे, एरियाचा जो रेशो आहे, तो कशाच्या प्रमाणात मध्ये असतो? तो प्रमाणामध्ये असतो त्यांच्या गुणाकाराच्या. कोणाच्या गुणाकाराच्या? पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये असतो. मला वाटतं समजलं असेल सगळ्यांना. कारण 1/2 तर कॅन्सल झाले. हा काय उरलाय? फक्त बेस इंटू हाईट. म्हणजे कशाच्या प्रमाणामध्ये? इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ, कशाचा प्रोडक्ट? देअर बेसेस, त्यांचा पाया, आणि पुन्हा बरं करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांच्याच हाईट बरं. समजलं? मला वाटतं चांगल्यापैकी समजलं. बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट, ज्याचा बेस त्याचीच करस्पॉन्डिंग हाईट, ज्याचा बेस त्याची करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे तो एरिया, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द
रेशो ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. अशा पद्धतीने पहिली प्रॉपर्टी मी इथं लिहितो, तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. पहिली प्रॉपर्टी काय समजली? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ products of their bases, ratio of products of their bases and corresponding heights. अशा पद्धतीने ही पहिली प्रॉपर्टी आहे. इथं मी लिहितो ती प्रॉपर्टी पहा. तुम्हाला दिसली पण पाहिजे प्रॉपर्टी. या ठिकाणी मी प्रॉपर्टी लिहितो जेणेकरून ती प्रॉपर्टी तुम्हाला दिसेल. ओके. द रेशो ऑफ areas of two triangles is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. चांगल्या पद्धतीने समजून घ्या. कोणाची काही शंका असतील तर आणखी विचारू शकता. पहा, रेशो ऑफ ट्रायंगल एबीसी, रेशो ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर कशाची इक्वल आला? बेस इनटू हाईट, बेस इनटू हाईट. तेच लिहिलंय मी इथं. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ, कोणाला इक्वल आहे? रेशो ऑफ, कोणाचा रेशो? प्रोडक्ट, कोणाचा प्रोडक्ट? देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यांचा बेस आणि त्यांची करस्पॉन्डिंग हाईट याच्या रेशो बरोबर असतो. अशा पद्धतीनं आपण ही फर्स्ट प्रॉपर्टी शिकलो आपण, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय पहा. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला शिकायची, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. पहा, नेक्स्ट प्रॉपर्टी काय शिकायची आपल्याला हे मी पुस्तक, ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट काढायचे त्याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. फिगर काढा, हा पॉइंट टाका, फिगर काढा, हा भागल्या आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली प्रॉपर्टी लिहा. अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी आपण शिकलो. त्यानंतर पहा, सेकंड प्रॉपर्टी काय शिकायची? ही शिकायची रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कंडिशन 1, इफ द हाईट्स ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. कंडिशन 1 काय पहा, यातली फर्स्ट कंडिशन शिकायची. फर्स्ट कंडिशन काय? हाच रेशो. कंडिशन फर्स्ट, इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. इफ heights of both triangles are equal. Okay. जर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, हे शिकायची रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, पण कधी? कंडिशन फर्स्ट, इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. दोन्हीची हाईट इक्वल आहे असे दोन ट्रायंगल आपण घेऊया, दोन्हीची हाईट इक्वल आहे. पहा, फिगर पुस्तकातलीच असावं असं काही नाही, आपण आपल्या मनाने पण फिगर काढू शकतो. तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. पुस्तकातलं उदाहरण पाहिजे असलं तर पुस्तकातलं घेऊ शकतो, दुसरं पाहिजे असलं तर दुसरंही आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. ओके. ही हाईट आहे A, B, C, D. This is the E. Okay. व्यवस्थित थोडंसं लक्ष द्या. In triangle ABC and in triangle AEC, AD is the height of both the triangle. दोन्ही ट्रायंगलची पहा. In triangle ABC आणि in triangle AEC, हे दोन ट्रायंगल घेतलेत मी, ABC AEC. दोन्हीची पण हाईट कोणती आहे? AD. AD इज द सेम हाईट. दोन्हीसाठी सुद्धा AD ही कॉमन हाईट आहे, सेम हाईट आहे. शिकतोय काय आपण पहा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ हाईट्स ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. या दोन्हीची हाईट कशी आहे? इक्वल आहे. ओके, हे आपल्याला शिकायचं आहे. आता आपल्याला याचा रेशो शिकायचा आहे. पहा, इन ट्रायंगल ABC, in triangle ABC, base is equal to B1 is equal to ABC चा बेस पहा, ABC
बेस आहे BC. ओके. हाईट इज इक्वल टू H1 इज इक्वल टू काय H1 AD. ओके, AD इन ट्रायंगल AEC. AEC मध्ये पहा AEC इन ट्रायंगल AEC बेस B2 इज इक्वल टू AEC चा बेस पहा इन ट्रायंगल AEC बेस इज इक्वल टू EC. ओके. हाईट इज इक्वल टू H2 इज इक्वल टू H सुद्धा AEC ची हाईट काय AD. Okay. Then we know that the ratio of areas of two triangles is equal to the products of their bases and corresponding height. आपल्याला माहिती आहे त्यांचा रेशो कशा बरोबर असतो बेसिस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रॉडक्ट बरोबर. ते लिहू आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल AEC is equal to the base into height. बेस काय आहे BC into height काय आहे AD. BC into AD divided by AEC चा बेस EC into height AD. ओके, AD कॅन्सल. रिमेनिंग टर्म काय उरल्या BC अपॉन EC. BC काय आहे BC काय म्हणलं B1 अपॉन EC काय आहे B2. काय कळलं पहा, मला वाटतं नसेल समजलं तर परत एकदा सांगतो. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. दोन ट्रायंगल घ्यायचे ज्यांची हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल काय घेतली पहा, मी दोन ट्रायंगल घेतले ABC and AEC. इन बोथ द ट्रायंगल्स A इज द कॉमन व्हर्टेक्स. A त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. Therefore AD is the common height of triangle ABC and AEC. ABC आणि AEC ची AD ही कॉमन हाईट आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. इन ट्रायंगल ABC बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू BC. हाईट H1 इज इक्वल टू AD. ओके. इन ट्रायंगल AEC बेस B2 इज इक्वल टू EC and height H2 इज इक्वल टू AD. एरिया ऑफ ट्रायंगल AEC इज इक्वल टू बेस इनटू हाईट. आपण अगोदरच्या प्रॉपर्टी मध्ये पाहिलं, मी लिहिलं मग इथं बेस इनटू हाईट AD बेस EC इनटू हाईट AD कॅन्सल. मग उरलं काय फक्त BC अपॉन EC काय म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस डिवाइडेड बाय दुसऱ्या त्रिकोणाचा बेस. मग काय प्रॉपर्टी मिळाली आपल्याला याच्यावरून एक प्रॉपर्टी मिळाली. काय प्रॉपर्टी मिळाली लक्षात घ्या. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स having equal heights. The ratio of areas of two triangles having equal heights is equal to the काय प्रॉपर्टी मिळाली is equal to the ratio of their corresponding bases. मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजली. कशाचे इक्वल असतो त्यांचा रेशो. जर दोन त्रिकोणाची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसच्या रेशोच्या बरोबर असतो. म्हणजे एरियाचा रेशो म्हणजे बेसचा रेशो. मला वाटतं समजलंय. परत एकदा सांगतो प्रॉपर्टी काय मिळाली. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. मी अगोदर हॅव्हिंग इक्वल हाईट्स म्हणलो, आता विथ इक्वल हाईट्स म्हणतो, काय प्रॉब्लेम नाही, एकच आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजलं. त्यांचा रेशो कोणाबरोबर असतो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिस बरोबर असतो. ही झाली प्रॉपर्टी सेकंड. दुसरी प्रॉपर्टी मिळाली. दुसरी प्रॉपर्टी पण त्याच्या खाली हे लिहा वरती परत. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल कंडिशन 1 लिहा. इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल फिगर काढा. हे तुम्हाला समजलंय. आणि त्याच्या खाली प्रॉपर्टी लिहा. प्रॉपर्टी काय लिहिणार आहे. द रेशो ऑफ खाली लिहितो तुम्हाला दिसेल बहुतेक. द रेशो of two triangles with equal heights is equal to the ratio of their corresponding bases.
ओके, अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली. दोन्ही प्रॉपर्टी मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजल्यात. याच्यानंतर आपण सेकंड प्रॉपर्टी पाहणार आहोत. पहा, हे जरी दिसत नसेल तुम्हाला तर मी परत एकदा सांगतो, खालचं जर कोणाला दिसत नसेल तर रेशो ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट, the ratio of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. त्यांच्या corresponding basesच्या इक्वल त्यांचे एरियाचे रेशो असतात. ओके, आता कंडिशन सेकंड शिकणार आहेत आपण. पहा, कंडिशन सेकंड काय पहा. कंडिशन सेकंड अशी, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कंडिशन सेकंड काय, आता काय कंडिशन शिकलो होतो, इफ हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता आपण शिकणार आहे इफ बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता हाइट्स इक्वल घेतली होती, आता आपण काय घेणार आहे, बेसेस इक्वल घेणार आहे. इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, इफ द बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स, if the bases of two triangles are equal. हा इक्वल बेस घ्यायचे. आताच्या या अगोदरच्या प्रॉपर्टी मध्ये सगळ्यात अगोदर जी मी प्रॉपर्टी शिकवली त्याच्यामध्ये बेस वेगळा होता, हाईट वेगळी होती. त्यावेळेस रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय आला, इज इक्वल टू द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट आला. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी मी घेतली. सेकंड प्रॉपर्टी मध्ये हाईट्स इक्वल होत्या. हाईट्स इक्वल असताना काय आलं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स if the heights of two triangles are equal, that time is equal to the ratio of their corresponding bases. आता काय घेतली मी सेकंड कंडिशन, if the bases of two triangles are equal, त्यांचे बेस इक्वल आहेत. पहा, मी दोन ट्रायंगल काढतो की ज्यांचे बेस इक्वल आहेत आणि हाईट्स डिफरंट आहेत. आता पुस्तकात पाहत नाही, पुस्तकात कोणत्या पद्धतीचं उदाहरण दिले आपण आपल्या मनाने घेऊया. हा बेस काढला, इक्वल बेस घ्यायचा आहे, त्याच्या हाईट्स आपण वेगळ्या घेऊया. त्याच्या हाईट्स वेगळ्या घ्यायच्या फक्त, बाकी काय नाही, बेस तोच ठेवायचा आहे. ओके, पहा दोन ट्रायंगल घेतले मी, ट्रायंगल ए बी सी, ई बी सी. ओके, याची हाईट काढून, पहिल्या ट्रायंगलची हाईट काढून घेऊ आपण. दिस इज द हाईट ए. दुसऱ्या ट्रायंगलची हाईट काढून घेऊ, काय पण नाव द्या, एम नाव द्या. ओके, काय अडचण नाही, ई एम. मला वाटतं फिगर सगळ्यांना समजली. सही आवाज समजली. पहा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल शिकतोय आपण. जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेत त्यांनी काय करायचं, हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहायचा. मी परत एकदा सांगतो, तुम्हाला त्या लिंकला टच केल्यानंतर हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहायला मिळतो. काय होतं, जॉमेट्रीचा भाग असा आहे, जर तुम्ही अर्ध्यातून पाहायला लागले तर तुम्हाला असं वाटतं की सर हे काही समजा आम्हाला. त्यासाठी कोणताही व्हिडिओ हा पहिल्यापासून पाहायचा. पहिल्यापासून पाहिल्यानंतर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सूचना आहे, क्लास संपल्यानंतर तुमच्या समोर जी लिंक आली होती, ज्या लिंकला टच करून तुम्ही जॉईन झाला, त्याच लिंकला टच करून हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला समजायला अडचण येणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवू शकता, जेणेकरून त्यांनाही हा भाग चांगल्या पद्धतीने समजेल. आणि रोज जर जॉईन झाला तर कसलीच अडचण येणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. ओके, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. कंडिशन सेकंड काय, इफ द बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. इक्वल बेस घ्यायचे, त्यावेळेस रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल काय येतो. अगोदर मी शिकलो बेस वेगळा होता, हाईट वेगळी होती. दुसऱ्या वेळेस हाईट सेम होती, त्यांचा रेशो बेसेसला बेसेसच्या रेशो इतका आला. तिथं पहा, मी दोन ट्रायंगल घेतले, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई बी सी. कोणते दोन ट्रायंगल घेतले ते लक्षात घ्या, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई बी सी. इन बोथ द ट्रायंगल्स बेस आर सेम. दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस सेम आहे आणि तो बेस व्हिच इज बीसी. बीसी नावाचा बेस आहे आणि तो दोन्ही ट्रायंगलचा सेम आहे. हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, हाईट ऑफ ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सी ची हाईट कोणती आहे, एडी इज द हाईट ऑफ ट्रायंगल ए बी सी. EM is the height of triangle EBC. EBC जो ट्रायंगल आहे त्याची हाईट EM आहे. हाईट वेगळी घेतली, बेस सेम घेतलाय. पहा, याचा आता रेशो काढून पाहूया आपण. याचा रेशो कशाच्या बरोबर येतोय, लक्षात द्या व्यवस्थित. पहा, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC बेस
इज इक्वल टू B1 इज इक्वल टू कोणता बेस आहे पहा एबीसी मध्ये, एबीसी मध्ये बेस आहे बीसी. ओके. हाईट इज इक्वल टू H1 इज इक्वल टू एबीसी ची हाईट पहा, एबीसी ची हाईट एडी, एडी इन ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल कोणता पाहतोय आपण पहा, ईबीसी. इन ट्रायंगल ईबीसी, जागा कमी पडते मी इथंच लिहितो पुढं, तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहिते का खाली. बेस इज इक्वल टू B2. B2 बेस काय आहे BC. EBC चा बेस सुद्धा काय आहे BC आहे. ओके. हाईट, हाईट इज इक्वल टू H2. याची हाईट काय आहे पहा. थोडासा डिस्कनेक्ट झालं होतं पहा, फोन आल्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, कोणी मध्ये फोन प्लीज करत नका जाऊ. फोन केल्यानंतर डिस्कनेक्ट होतं. उद्यापासून मी फोनची सेटिंग अशी करतो की मला कोणाचा फोन येणार नाही. ओके. थोडंसं डिस्कनेक्ट झालं की विद्यार्थ्यांची कनेक्टिव्हिटी जाते आणि ते बंद पडतं. ओके, ठीक आहे. याच्यानंतर आपण स्टार्ट करूया. इन ट्रायंगल एबीसी बेस B1 इज इक्वल टू BC, हाईट H1 इज इक्वल टू AD. पहा एबीसी मध्ये बेस BC आहे, त्याची हाईट AD आहे. इन ट्रायंगल ईबीसी मध्ये सुद्धा बेस BC आहे आणि त्याची हाईट EM आहे. ओके. आता रेशो काढणार आहे आपण या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल EBC. ओके, EBC इज इक्वल टू, पहा परत एकदा मी सांगतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल EBC इज इक्वल टू द, आपलं सुरुवातीला काय आलं होतं, बेस आणि हाईट वेगळा असताना प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. मग बेसिस त्यांचा बेस कोणता आहे, एबीसी चा बेस कोणता आहे पहा BC इनटू हाईट काय आहे AD इज अपॉन याचा बेस काय आहे BC इज इक्वल टू हाईट काय आहे EM. ओके. BC कॅन्सल, AD अपॉन EM. AD अपॉन EM म्हणजे काय, AD साठी काय लिहिलं H1 अपॉन EM साठी काय लिहिलंय H2 सपोज केलंय. ओके, मला वाटतं चांगल्या पद्धतीने समजलं. परत एकदा सांगतो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल शिकतोय आपण. इथं कंडिशन सेकंड काय आहे, कंडिशन सेकंड ही बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. त्याचे बेसेस इक्वल आहे. बेस काय दोन्हीचे इक्वल. BC या बेस वरती दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EBC, दोन्हीचा बेस इक्वल आहे, बेस आहे BC. इन ट्रायंगल ABC मध्ये बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू BC घेतला, हाईट H1 इज इक्वल टू त्याची हाईट आहे AD. इन ट्रायंगल EBC या ट्रायंगल मध्ये बेस इज इक्वल टू B2 इज इक्वल टू BC घेतला आणि हाईट H2 इज इक्वल टू EM घेतली. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल EBC इज इक्वल टू बेस इनटू हाईट. याचा बेस आहे BC इनटू हाईट AD. या ट्रायंगलचा EBC चा बेस सुद्धा BC, हाईट EM, BC इनटू EM, BC कॅन्सल झाले, AD अपॉन EM. AD म्हणजेच H1 आणि EM म्हणजेच H2. अशा पद्धतीने आले. आता याची प्रॉपर्टी काय सांगू शकता तुम्ही आता प्रॉपर्टी तयार करू शकता. सांगा तुम्ही प्रॉपर्टी. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. काय म्हणलो मी, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. ज्यांचा बेस इक्वल असतो त्यांच्या एरियाचा रेशो कोणाबरोबर असतो, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. ज्यांचा हाईट्स इक्वल असते त्यांचा रेशो कोणाबरोबर असतो, करस्पॉन्डिंग बेस. इथं लक्षात आलं का, the ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding height. त्यांचा रेशो त्यांच्या हाईटला इक्वल असतो. अशा पद्धतीने ही कंडिशन 2 तुम्हाला समजलेली, कंडिशन 2 तुम्हाला समजली. ती कंडिशन 2 जी प्रॉपर्टी तयार झाली ती प्रॉपर्टी मी इथे लिहितो. पहा, द रेशो ऑफ areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding bases.
करस्पॉन्डिंग बेसिस. पण तीन प्रॉपर्टी मी अशी बोलल्या तुम्हाला. पहिली प्रॉपर्टी ज्याचा बेस वेगळा होता, हाईट वेगळी होती. त्यावेळेस काय आला, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे सुरुवातीला शिकवलं. सेकंड प्रॉपर्टी काय शिकलो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, त्यांची इक्वल हाईट होती, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस, त्यांच्या बेसिसचे इक्वल आले, b1 अपॉन b2 आलं होतं. ही प्रॉपर्टी कंडिशन 2 काय शिकलो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इफ द बेसिस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल, त्यांचे बेस इक्वल आहे, दॅट टाइम द रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स, त्यांच्या हाईटचे इक्वल आला, h1 अपॉन h2 आला. या तीन प्रॉपर्टी वरती हा पूर्ण प्रॅक्टिस सेट अवलंबून 1.1. आणखी एक कंडिशन, तिसरी कंडिशन देतो, जी कंडिशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नाही, ती कंडिशन एक्स्ट्रा मी तुमच्यासाठी सांगतो. ती कंडिशन अशी आहे पहा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस अँड इक्वल हाईट. पहा मी काय सांगितलं, जे पुस्तकामध्ये नाही तुमच्या, रेशो ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस अँड इक्वल हाईट, बेस पण इक्वल आहे, हाईट पण इक्वल आहे, दॅट टाइम रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस अँड इक्वल हाईट इज इक्वल टू द 1:1. त्याचा रेशो काय येणार आहे, 1:1. याच्यावरती सुद्धा अवलंबून काही उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, म्हणून मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॉपर्टी, एक्स्ट्रा कंडिशन सांगून ठेवली. जर बेस आणि हाईट इक्वल असतील तर बेसला बेस कट होईल, हाईटला हाईट कट होईल. 1/2 अगोदरच कट झालेला आहे, म्हणजे त्यांचा रेशो काय येईल, 1:1. अशा पद्धतीनं ही तीन कंडिशन तुमच्या मी घेतलेल्या आहेत. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचंय ते त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतात आणि मग नंतर तुमच्या वेळेनुसार लिहू शकतात. ओके, आफ्टर दॅट वी कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. तुमच्या पुस्तकात ऍक्टिव्हिटी आपण शिकणार आहेत. ऍक्टिव्हिटी पेज नंबर 3 वरती ऍक्टिव्हिटी दिली आहे. पहा, ऍक्टिव्हिटी वाचून घ्या एकदा 2 मिनिटात फक्त, आपण त्या शिकणारच आहोत. पण पहा, तुमच्या पेज नंबर 3 वरती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहा, fill in the blanks properly. पेज नंबर 3 वरती fill in the blanks properly दिलेत. ऍक्टिव्हिटी फर्स्ट काय पाहू आपण, 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या, त्याची फिगर काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, ही हाईट आहे त्याची. ओके, ओके, ए बी सी पी क्यू आर, ए बी सी पी क्यू आर. फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे पहा, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. अँड त्याच्या खाली अशी ऍक्टिव्हिटी दिलेली पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, area of triangle ABC divided by area of triangle APQ is equal to the, आणि या पद्धतीनं तुम्हाला चौकट करून दिलेली आहे आणि तुम्हाला fill in the blanks करायचे. fill in the blanks करत असताना कशा पद्धतीनं करायचं ते एकदा तुम्हाला मी समजावून सांगतो. ओके, पहा, 3 प्रॉपर्टी शिकलो आपण. 3 प्रॉपर्टी काय शिकलो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. दुसरा आपण शिकलो होतो, इफ द हाईट्स ऑफ द बोथ ट्रायंगल आर इक्वल देन एरिया इज इक्वल टू देअर रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, बेसच्या इक्वल असतो. त्यानंतर बेस सेम असताना हाईटच्या रेशोच्या इक्वल असतो, आणि जर बेस आणि हाईट सारखे असतील तर 1:1 असतो. ओके, इथं पाहूया आपण काय दिले. A is the common vertex. A याचा काय आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे. and A is the common vertex of ABC and APQ. ABC पहा कुठे आहे, ABC हा ट्रायंगल आहे. APQ कुठला आहे, APQ का APR आहे, APQच आहे. ओके, नाव देण्यामध्ये थोडंसं इकडे झालं की इथं R आहे, तुमच्या लक्षात येईल. आपण यानुसार सोडवायचं. PRQ आहे. ओके, PRQ पहा काय दिलंय, इन ट्रायंगल ABC आणि इन ट्रायंगल APQ हे दोन ट्रायंगल दिले. इन ट्रायंगल ABC and इन ट्रायंगल APQ व्हर्टेक्स A इज द कॉमन व्हर्टेक्स. या दोन्हीचा पण व्हर्टेक्स एक आहे, कॉमन आहे. अँड बेसेस आर कोलिनियर, त्यांचे बेसेस काय कोलिनियर आहे, त्यांचे बेसेस एक रेषीय आहेत. कोणते बेसेस,
एबीसी चा बेस कोणता आहे बीसी, एपीक्यू चा बेस कोणता आहे पीक्यू. मग बेस बीसी आणि बेस पीक्यू आर कोलिनियर. ए इज द कॉमन व्हर्टेक्स, ए त्यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. कॉमन व्हर्टेक्स असल्यानंतर आणि बेस कोलिनियर असल्यानंतर त्यांच्या हाईट्स इक्वल असतात. त्यांच्या हाईट्स इक्वल असतात. मग त्यांच्या हाईट्स इक्वल झाल्या. कोणती दोन्हीची पण हाईट ए बी सी ची हाईट आहे एआर, एपी क्यू ची हाईट आहे एआर. दोन्हीची पण हाईट एआर आहे. मग आपल्याला माहिती आहे इफ द हाईट्स आर सेम देन आपण लिहूया इथं बेस इनटू हाईट या स्वरूपात लिहूया. अगोदर एबीसी चा बेस कोणता आहे पहा बीसी. एबीसी चा बेस आहे बीसी आणि याची हाईट पहा कोणता आहे. एबीसी चा बेस आहे बीसी, हाईट कोणती आहे त्याची एआर. ओके बेस इनटू हाईट. एपीक्यू चा बेस पीक्यू, पीक्यू त्याची सुद्धा हाईट कोणती आहे एआर. आणि यानंतर एआर एआर कॅन्सल झालं आणि इथं काय उरलं बीसी अपॉन पीक्यू. अशा पद्धतीनं ही पहिली ऍक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची होती. सेकंड ऍक्टिव्हिटी मग पहा इथं घेतो. ही झाली फर्स्ट ऍक्टिव्हिटी. सेकंड ऍक्टिव्हिटी इथं सोडूया आपण. सेकंड ऍक्टिव्हिटी काय हो, सेम बेस दिलेला आहे आणि हाईट्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. सेम बेस दिला एमएन, एमएन हा बेस सेम दिलाय. त्याच्या हाईट्स वेगळ्या घ्यायचे सांगितलं, वेगळ्या घेतलेल्या आहेत हाईट्स ऑलरेडी. एकच मिनिट फिगर व्यवस्थित काढतो म्हणजे आपल्याला हाईट वेगळ्या घेता येतील. हाईट वेगळे घ्यायचे आपल्याला. या ट्रायंगलची हाईट किती झाली, या ट्रायंगलची हाईट किती झाली. ओके आता आपण नाव या पद्धतीने देऊ जेणेकरून तुम्हाला ऍक्टिव्हिटी सोडवायला सोपं जाईल. एल एम एन डी पी क्यू. पहा एल एम एन या ट्रायंगलची हाईट आहे एल पी, एम डी एन या ट्रायंगलची हाईट आहे डी क्यू. ओके इथं काय दिले पहा एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन इज इक्वल टू द सेम आहे. या पद्धतीनं सोडवायचं आहे. डिवाइडेड बाय इज इक्वल टू द. ही ऍक्टिव्हिटी सोडवायची अतिशय सोपी. मी ज्या प्रॉपर्टी शिकवल्या त्या प्रॉपर्टीवर अवलंबून आहे. एल एम एन बेस लिहा. इथं बेस काय एल एम एन चा बेस, बेस इनटू हाईट. बेस लिहायचा एम एन. ओके एम एन त्याची हाईट लिहा. हाईट आहे एल पी, एल पी. डी एम एन त्याचा बेस लिहा. याचा बेस आहे एम एन. त्याची हाईट आहे डी क्यू, डी क्यू. ओके डी क्यू. एम एन कॅन्सल झाले. उरले काय एल पी अपॉन डी क्यू. म्हणजेच जी प्रॉपर्टी आपण शिकलो होतो त्याचा बेस इक्वल आहे. म्हणजेच काय आलं पहा the ratio of areas of two triangles with equal base, the ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding height. हे त्याचे corresponding height आले. corresponding height च्या बरोबर रेशो असतो. इथं हाईट इक्वल होती त्याचा रेशो बेसच्या इक्वल आला. अशा पद्धतीने दुसरी ऍक्टिव्हिटी सोडवायची होती. आता तिसरी ऍक्टिव्हिटी कशी सोडवायची पहा. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुमच्या मोबाईलचा आणि नंतर लिहून घ्या. पहा तिसरी ऍक्टिव्हिटी काय आहे. तिसरी ऍक्टिव्हिटी अशी आहे बेस अगोदर काढायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला सोपं गेलं असतं काही हरकत नाही. ओके ABC A B C and here is M. ओके काय दिलंय पहा. दिलंय काय हे महत्वाचं. काय दिलंय M is the mid point of segment AB. काय दिलंय पहा M is the mid point of segment AB. segment AB चा M हा मिड पॉइंट दिलाय and segment CM is a median. segment CM is a median of triangle ABC. ओके आणि आपल्याला विचारले काय पहा एरिया ऑफ ट्रायंगल
AMC divided by area of triangle BMC is equal to the, आज थोडंसं तुमच्या लक्षात येते का पहा. अशा पद्धतीने ही एक्सरसाइज तुम्हाला सोडवायची. कशी सोडवायची नीट लक्ष द्या, सगळ्यांना समजेल. इथं पहा काय दिलंय, M इज द मिड पॉइंट ऑफ AB. M मिड पॉइंट दिलाय, मग काय होईल, M मिड पॉइंट दिल्यामुळे AM इज इक्वल टू BM. AM इज इक्वल टू BM. हे मान्य आहे आपल्याला. सेगमेंट CM इज अ मीडियन. ती मीडियन आहे म्हणजे हे दोन पार्ट काय झाले, सेम झाले. आता एरिया ऑफ ट्रायंगल AMC पहा, एरिया ऑफ ट्रायंगल AMC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BMC यांची हाईट सेम आहे. हाईट्स का सेम आहे, कारण त्यांचा व्हर्टेक्स काय आहे, कॉमन आहे. व्हर्टेक्स कॉमन असल्यानंतर हाईट काय असते, सेम असते. बेस कोलिनियर आहे, व्हर्टेक्स कॉमन आहे म्हणून त्यांची हाईट सेम आहे. हाईट सेम असताना त्यांचा एरिया कशाच्या इक्वल असतो, द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग त्यांचे करस्पॉन्डिंग बेस कोणते, AM अपॉन BM. ओके, AM अपॉन BM. पण AM म्हणजेच BM, AM म्हणजेच काय, BM म्हणजेच काय आलं, AM अपॉन AM. मग AM काय होतील, कॅन्सल होतील, म्हणजे इज इक्वल टू 1 येईल. अशा पद्धतीनं ही एक्सरसाइज तुम्हाला सोडवायची. अतिशय सोपी एक्सरसाइज आहे, जे की तुम्ही सहज सोडू शकता. मला वाटतं आज जेवढं शिकवलंय ते सगळ्यांना समजलंय. आता आपली तयारी प्रॅक्टिस सेट सोडवण्यात झाली की सहज आपण प्रॅक्टिस सेट सोडू शकतो. तरी पण सॉल्व एक्झाम्पल आपण काय घेणार आहे, सॉल्व एक्झाम्पल मधले काही एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या आणखी जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल आणि तुम्ही सोडू शकता. फक्त काय काय शिकलो आपण ते एकदा रिवाइज करतो मी. आपण सुरुवातीला शिकलो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशाच्या इक्वल असतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. त्यांचा बेस आणि त्यांची हाईट यांच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये असतो. प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. कंडिशन 1 त्याच्यामध्ये शिकलो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. त्यानंतर दुसरी कंडिशन आपण शिकलो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आणि त्याच्यानंतर शिकलो बेस आणि हाईट सारखे असतील तर रेशो इज इक्वल टू द 1:1 हे शिकलो आपण. पहा फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व एक्झाम्पल मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय दिले पहा. फिगर अगोदर मी काढून घेतो. फिगर मी काढून घेतो, तुम्हाला समजेल ती. हाईट आहे ओके. A B C and this is height काढायची राहिली ABC ची. ABC ची हाईट आहे A. ओके, this is E, D and F. पहा एक्झाम्पल कसं सोडवायचं. गिवन इन्फॉर्मेशन आपण लिहूया. इन एडजॉइनिंग फिगर AE is perpendicular to segment BC. AE is perpendicular to BC. आणखी काय दिले पहा, DF is perpendicular to segment BC. पहा DF is perpendicular to BC. त्याच्यानंतर आपल्याला काय विचार दिले, AE is equal to 4, DF is equal to 6. आणि फाइंड काय करायचे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle DBC. ओके, पहा हे फाइंड आउट करायचं. व्यवस्थित थोडंसं लक्ष द्या, याच्यामध्ये थोडं बारकाईने लक्ष द्यावं लागतं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC कुठे पहा, ABC त्याची हाईट काय आहे, AE त्याची हाईट आहे. दुसरा ट्रायंगल काय दिलाय, DBC याचा सुद्धा बेस काय, BC. ABC चा बेस आहे BC
डीबीसीचा सुद्धा बेस काय आहे? बीसी आहे. मग तुम्ही म्हणता सर डीबीसी ची हाईट कोणती आहे? तर या डीबीसी ची हाईट आहे डीएफ, जी त्रिकोणाच्या बाहेर आहे पण तरी सुद्धा ती हाईट आहे. पहा, जेव्हा त्रिकोण या स्वरूपाचा असतो, मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो. हा ट्रायंगल आहे समजा, हा ट्रायंगल, एकच मिनिट, हा ट्रायंगल या पद्धतीचा डी बी सी. याची हाईट कशी काढतात तुम्हाला माहिती आहे? याची हाईट अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन करून त्रिकोणाच्या बाहेर त्याची हाईट काढत असतात. याच पद्धतीनं डीबीसी ची हाईट आहे डीएफ. तुम्हाला समजलं असेल. आता पहा, इथं काय दिले? एई परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी, डीएफ परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी. सोल्युशन मी इथून सुरू करतो. सोल्युशन मध्ये आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन सगळी लिहायची असते, ती लिहिली आपण. एई किती दिली? एई इज 4, म्हणजे ही हाईट दिली 4. डीएफ इज इक्वल टू 6, डीएफ इज इक्वल टू 6 दिली. आता पहा, आता यांचा बेस माहिती आहे का? बेस माहित असण्याचे कारण नाही, कारण बेस इज द कॉमन बेस. मग आपण इथे लिहायचं, कसं लिहायचं? इन triangle ABC and triangle DBC, there is a common base. There is a common base. Common base लिहायचा. Common base and which is, कोणता आहे बेस? तो कॉमन बेस. and which is BC. BC नावाचा बेस ABC मध्ये सुद्धा आहे आणि DBC मध्ये सुद्धा कॉमन बेस आहे. मग आपण इथे लिहायचं, आता आपली प्रॉपर्टी काय लिहिणार आहे? आपण प्रॉपर्टी इथे लिहायची. द एरिया ऑफ, प्रॉपर्टी लिहायची द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. ही प्रॉपर्टी शिकलो आपण, इक्वल बेस आहे म्हणून ती प्रॉपर्टी इथे लिहायची. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस, इक्वल बेस आहे, इज इक्वल टू देयर करस्पॉन्डिंग, इज इक्वल टू देयर करस्पॉन्डिंग हाइट्स. याचा बेस इक्वल आहे, बेस इक्वल आहे म्हणून त्याचा एरियाचा रेशो कोणाबरोबर असणार आहे? करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो बरोबर. मग इथं खाली दिसत नसेल, मी या ठिकाणी लिहितो. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीबीसी. एकदा ही प्रॉपर्टी लिहिली आपण, प्रॉपर्टी लिहिली की डायरेक्ट आपण त्याची हाईट, करस्पॉन्डिंग हाईट त्याच्या समोर लिहायची, कारण इथे लिहिलंय आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. इक्वल बेस आहे, is equal to their corresponding heights. Corresponding heights कोणत्या आहेत? मग AE upon DF. ओके, AE upon DF. मग AE ची लांबी किती दिली पहा? AE is 4, DF is 6. 2 to the 4, 2 3 the 6, 2 upon 3. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle DBC is equal to 2 upon 3. अशा पद्धतीने हे सोडवायचे. अतिशय सोपं आहे. पहा, मी काय केलं? एबीसी मध्ये पाहिलं, एबीसी चा बेस बीसी होता, डीबीसी याचा सुद्धा बेस बीसी होता. मी काय लिहिलं फक्त? इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल डीबीसी देयर इज अ कॉमन बेस अँड व्हिच इज बीसी नावाचा कॉमन बेस आहे. त्याच्यानंतर मी प्रॉपर्टी लिहिली जी की अगोदर शिकवली. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू देयर करस्पॉन्डिंग हाईट्स. त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या इक्वल असतो. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीबीसी. त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट लिहिल्या. एबीसी ची हाईट कोणती? एई. डीबीसी ची हाईट कोणती? डीएफ. एई अपॉन डीएफ. एई ची लांबी दिलेली 4, डीएफ ची 6. 4 अपॉन 6, 2 to the 4, 2 3 the 6, 2 upon 3. अशा पद्धतीनं हा रेशो काढायचा होता. अतिशय सोपं आहे. आज तुम्हाला काम आहे. काम काय? तुम्हाला एरिया ऑफ रेशो काढून घ्यायचा, फिगर काढायचा, बेस वेगळा हाईट वेगळा, त्याची प्रॉपर्टी लिहायची, त्याच्यानंतर इक्वल हाईट घ्यायची, त्याचा रेशो लिहायचा, त्याची प्रॉपर्टी लिहायची, त्यानंतर इक्वल बेस घेऊन हाईटला करस्पॉन्डिंग दाखवायची. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्या 3 ऍक्टिव्हिटी तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्या, लिहून काढा. आणि फर्स्ट एक्झाम्पल या पद्धतीने मी सोडून दिलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल उद्याच्या तासाला आपण पाहणार आहे. मला वाटतं थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर सर्वांना अतिशय चांगलं समजेल. मी एकदम डिटेल्स पद्धतीने घेत आहे. जर कोणाला समजत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकता आणि तो घटक तुम्ही परत समजावून घेऊ शकता. याच्यानंतरही काही शंका आली
तुम्ही मला कॉल करू शकता, विचारू शकता. एक 10 मिनिटानंतर सायन्सचं लेक्चर सुरू होईल. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.